संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखीचा आता त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरच्या दिशेने आता प्रस्थान झालेलं आहे। आपण बघू शकतोय का आता ही जी पालखी आहे आता त्र्यंबकेश्वरमधून आता निघालेली आहे आणि आता ही जे आहे कुशावर्तजवळ थांबलेली आहे। कुशावर्तवर जे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचे जे पादुका आहे ते पादुकेचं आता स्नान करण्यासाठी कुशावर्तवर घेऊन गेलेले आहे आणि आपण बघू शकतोय का हजारो वारकरी त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दाखल झालेले आहे। शेकडो दिंड्या या ठिकाणी आलेले आहे आणि जय हरी विठ्ठलच्या जय घोषाने संपूर्ण त्र्यंबकेश्वर नगरी दुमदुमून गेलेली आहे। आपल्याबरोबर आहे वारकरी, आपण त्यांच्याशी बोलूया कसा हे सगळा त्यांचा प्रवास राहणार आहे, आपण कुठून आलेले आहे आणि कसा हे सगळा प्रवास राहणार आहे। हॅलो, मी मोहन जाधव एकलारा येथून आलेलो आहे आणि अनेक वर्षापासून सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीबरोबर मी जात आहे आणि गंगाधर महाराज डावरे पालखीच्या पाठीमागे 1 नंबरला दिंडी, त्या दिंडीचे मी सचिव आहे आणि आमच्याबरोबर हजारो लोकांचं या दिंडी सोहळ्यात व्यवस्था असते आणि आज आम्हाला ज्याची आस होती अनेक वर्षापासून, अनेक दिवसापासून त्याची तयारी चालू होती आणि तो क्षण आता आम्ही उपभोगत आहे। हजारोच्या संख्येने आज या क्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये लोक हजर झालेले आहेत। वातावरण अतिशय दुमदुमून गेलेलं आहे आणि ज्या गोष्टीची आम्हाला आवड होती, अपेक्षा होती, ती आता आम्ही प्रत्यक्ष उपभोगत आहे। आता या दिशेने पाऊस नाही, आम्ही सर्व वारकरी आनंद भोगत आहे आणि सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या बरोबर आम्ही निघालेलो आहोत। सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांकडे एकच विनंती आहे की सर्व राज्यामध्ये देशामध्ये सुख समृद्धी भरभराटी व्हावं अशी अपेक्षा करतो। आपण बघू शकतो की पालखीमध्ये पुरुषच नव्हे तर महिला देखील मोठ्या संख्येने आहे। आपल्याबरोबर काही महिला आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। कुठून आले तुम्ही, कसा तुमचा प्रवास राहणार? दहेगाववरून आलो आहे आम्ही, तर दिंडी सोहळ्याचा आम्हाला खूपच आनंद आहे, आम्ही आनंद घेऊ शकतो। हा किती वर्षापासून तुम्ही या दिंडीमध्ये येत आहे, काय तुमचं? 8 वर्ष झाले दहेगावरून आम्ही या दिंडी सोहळ्याला येतोय। आम्हाला खूपच आनंद आहे ह्या दिंडीचा, दिंडीत जावाच वाटतं, आनंद घ्यावाच वाटतो, वारकऱ्यांसंग मज्जा घ्यावा वाटते। संपूर्ण 26 दिवसाचा जे प्रवास आहे कसं राहणार आहे ते तुम्ही कसं? एकदम मस्त भारी, काहीच टेन्शन नाही, सगळे भारी वाहते। आपण बघू शकतो का अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। काय कुठून आले तुम्ही, कुठे जाणार? नाशिकमधूनच आलेलो आहो, फक्त दिंडीला इथून सोडवायला आलेलो आहो। खूप छान वाटत आहे आज इथं येऊन, मस्त आहे एकदम। आपण बघू शकतोय का संपूर्ण राज्यातून लोक या ठिकाणी दिंडीमध्ये सहभागी झालेले आहे। काय काय म्हणणं आपलं, कुठून आलेलं आहे आपण, कसं तुमचं? चापडगाव तालुका निपाड, मी श्री सोपान वामन सानप, चापडगाव तालुका निपाड। गेले 5 ते 6 वर्षापासून पायी दिंडी वारी करतो निवृत्तीनाथ महाराजांची। पालखी सोहळा एकदम आनंदात आणि उत्साहात साजरा होतो। दिंडीत काही अडचण येत नाही, रस्त्याने सर्व व्यवस्था होती। काय पहिला मुक्काम कुठे राहणार आहे, किती दिवसाचा हे संपूर्ण प्रवास राहणार आहे? पहिला मुक्काम आता इथं पेगलवाडीला राहणार आहे आणि दुसरा मुक्काम सातपूरला राहणार आहे। सगळी व्यवस्था महानिर्वाण काखाडी पेगलवाडी इथं ठेवलेला आहे। इथून आता आपण रस्त्यातून जे आपण 26 दिवसाचा जे प्रवास करणार आहे त्यासाठी सगळे सोयी सुविधा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। हो, सगळ्या सोयी सुविधा, ज्याच्या जे सुविधा लागल तेवढी सुविधा पूर्ण शासनाने आपल्यातर्फे केलेली आहे। काय हरकत नाही, तेवढं पूर्ण सहज होते। एकूणच आपण बघू शकतोय का मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहे वारकरी त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दाखल झालेले आहे आणि आता हे जे रथ आहे, रथाला सुरुवात झालेली आहे, रथाने आता हे जे वारीला सुरुवात झालेली आहे। एकूणच आपण बघू शकतोय का त्र्यंबकेश्वरमधून हे जे संत निवृत्तीनाथ महाराज यांची जे पालखी आहे ते पालखीला आता सुरुवात झालेली आहे आणि हे पालखी आता त्र्यंबकेश्वरमधून निघालेली आहे आणि पुढे ते पेगलवाडीमध्ये आज त्यांचा मुक्काम असणार आहे आणि उद्या परत ते नाशिकच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। त्यानंतर त्यांचा दुसरा मुक्काम आहे ते नाशिक सातपूरला आहे आणि त्यानंतर मग पुढे पंचवटीमध्ये ते मुक्काम करणार आहे। असे जवळपास 26 दिवसाचा हे संपूर्ण वारीचा प्रवास राहणार आहे। जवळपास 350 किलोमीटरपेक्षा जास्त हे पायी वारी होणार आहे आणि 6 तारखेला आषाढी एकादशीनिमित्त ते पंढरपूरच्या दिशेने पंढरपूरला जाणार आहे आणि एकूणच आपण बघू शकतोय का अतिशय भक्तिमय वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आणि मोठ्या संख्येने आता या वारीसाठी जे वारकरी आहे ते त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दाखल झालेले आहे। कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह मी तबरेज शेख, साम टीव्ही न्यूज, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।